महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाची जागा वर्ग करण्यात यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लब तर्फे करण्यात आली आहे। वारी परिवार सायकल क्लब मंगळवेढा यांच्या वतीनं रविवारी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या समर्थनार्थ मंगळवेढा, नरवडे, फुलजंती, सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, जंगलगी, बावची, जित्ती, खवे, येड्राव, मंगळवेढा अशी 65 किलोमीटर सायकल राईड काढण्यात आली। यावेळी सर्वच गावात ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला। सदर सायकल राईड मधून स्मारकाच्या उभारणीत मंगळवेढेकर म्हणून आपली काय जबाबदारी आहे याची माहिती देण्यात आली। यावेळी सलगर बुद्रुक इथं सर्व सायकलपटूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। तसंच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून गावातून फेरी काढण्यात आली। बसवेश्वर स्मारक झालंच पाहिजे, वर्ग करा, वर्ग करा, स्मारकाची जागा वर्ग करा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। लोकांनीच उभ्या केलेल्या स्मारकाच्या लढ्यासाठी प्रत्येक गाव एकजुटीनं आहे असा विश्वास देखील ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। तसंच लवकरात लवकर स्मारकाची नियोजित जागा समितीकडे वर्ग व्हावी आणि निधीची तरतूद करून काम सुरू व्हावं असा नारा देखील देण्यात आला। महात्मा बसवेश्वरांचं 12 वर्ष मंगळवेढा नगरीमध्ये वास्तव्य होतं। अशा नगरीमध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक जर झालं तर संबंध तालुक्याचा कायापालट होणार आहे। अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। आर्थिक विकासाला बळकटी मिळणार आहे। अशा अनेक गोष्टीतून आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार आहे। याच्यासाठी बसवेश्वरांचं स्मारक व्हावं याच्यासाठी 5 एप्रिल 2026 पासून खरं तर आम्ही जन्मभूमी बागेवाडी ते कर्मभूमी मंगळवेढा या 131 किलोमीटरची बसवज्योत सायकल राईड काढून या स्मारकाच्या जनजागृतीचा शुभारंभ केलेला होता आणि गेले अनेक दिवस तालुक्यामध्ये या ठिकाणी जनजागृती, बसवेश्वरांच्या स्मारकाचं प्रबोधन आमच्या समस्त मंगळवेढेकर म्हणून, तालुक्यातील सर्व बसवप्रेमी नागरिक म्हणून आपण सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे। आता 20 तारखेला 20 एप्रिल रोजी जन्मभूमी बागेवाडी या ठिकाणी त्या सिद्धलिंग स्वामी महाराज जे मठाचे मठाधिपती आहेत त्यांनी मंगळवेढा धर्मस्थळ म्हणून, जिथं बसवेश्वरांचं वास्तव्य होतं असं धर्मस्थळ म्हणून मंगळवेढा घोषित केलेला आहे। ही आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची बाब आहे। मग आमची विनंती सलगरवासियांना हीच आहे, आपण जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीमध्ये, या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा। आपलं काय काम नाही असा विचार न करता तालुक्याच्या विकासासाठी, बसवेश्वरांचं स्मारक उभा राहण्यासाठी आपल्या परीनं सर्वांनी योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे। खरं तर सलगर असेल, त्याचबरोबर मुरबी असेल, त्याचबरोबर मुंडेवाडी, बोराळे, आरडी, सिद्धापूर या भागामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावरती आहे। बसवेश्वर महाराज हे केवळ एका समाजाचे नाहीत तर सगळ्यांचे आहेत। एकता, समता, बंधुता त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवण्याचं काम संत बसवेश्वरांनी केलं। अशा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आपण सर्वांनी पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे। आम्ही मंगळवेढेकर म्हणून आपणास विनंती करतो की बसवेश्वरांच्या स्मारकाच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायचं आहे। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सकारात्मक आहेत। आताच त्यांनी मीटिंग घेऊन लवकरात लवकर बसवेश्वर स्मारकासाठी जागा हस्तांतरित व्हावी, वर्ग करावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। पण आपलंही एक काम आहे की स्मारकाच्या प्रबोधनासाठी, स्मारकाच्या जनजागृतीसाठी आपण सर्वांनी या चळवळीमध्ये, या लोक चळवळीमध्ये सहभाग नोंदवावा अशी मी आपणास विनंती करतो। स्मारक झालंच पाहिजे, महात्मा बसवेश्वरांचं स्मारक झालंच पाहिजे। वारी परिवार सायकल क्लबनं मागील रविवारी देखील डोंगरगाव, हाजापूर, भाळवणी, खोमनाळ अशी सायकल राईड काढून समर्थन दर्शवलं होतं। यावेळी सलगर येथील देवानंद हिरेमठ तर खवे येथील संग्राम दुधाळ यांचं विशेष सहकार्य लाभलं। या उपक्रमात सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्नील टेकाळे, अविनाश जाधव, प्रफुल्ल सोमदळे, पांडुरंग कोंडूभैरी, तानाजी हेंबाडे, राहुल सावंजी, रविराज जाधव, सचिन साळुंके, सिद्धेश्वर डोंगरे, प्राध्यापक विनायक कलबुर्मे, सतीश दत्तू आदी सहभागी झाले होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती